अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरून वाद सुरू आहे। श्री संत शेख मोहम्मद महाराजांचे वंशज मंदिर जीर्णोद्धारासाठी आडकाठी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय आणि याच्या निषेधार्थ आजपासून श्रीगोंदा शहरामध्ये बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे। ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही सुरू केले। सुनील भोंगळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, त्यांच्या वंशजांची नेमकी काय बाजू आहे, ग्रामस्थांची नेमकी काय बाजू आहे? आम्ही भावनेने वाटतो तुम्ही समजा पुजारी असता तुम्ही आपण जर बघितलं तर अहिल्यानगरच्या श्रीगोंदा शहरामध्ये संत शेख मोहम्मद महाराजांचं मंदिर आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी अनेक दिवसांपासून इच्छा जी आहे ती ग्रामस्थांची होती। मात्र या संदर्भामध्ये जे वंशज जे आहेत संत शेख मोहम्मद महाराज यांचे वंशज आहेत ते आडकाठी आणत असल्याचा आरोप जो आहे तो ग्रामस्थांनी केलेला होता आणि त्या विरोधामध्ये कुठेतरी आता ग्रामस्थ जे आहेत तर ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी शहरामधून मोर्चा काढत आता ते तहसील कार्यालयाजवळ त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। शेकडोच्या संख्येनं नागरिक जे आहेत तर ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर या निमित्तानं शहरामध्ये बेमुदत बंद जो आहे तर तो देखील जाहीर करण्यात आलेला आहे आणि जोपर्यंत मंदिराचा जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत हा बंद सुरूच राहील अशी भावना जी आहे तर ती ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे। या मोर्चामध्ये जर आपण बघितलं तर अनेक राजकीय नेते जे आहेत तर ते देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते असतील, माजी मंत्री बबनराव पाचपुते असतील, राजेंद्र नागवडे असतील, आज सर्वच जे नेते आहेत तर ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार त्यांनी अगदी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हा मोर्चा काढलेला होता आणि तो मोर्चा आता श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या समोर आलेला आहे। या ठिकाणी आता ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। जोपर्यंत मंदिराचा जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील अशी भूमिका जी आहे तर ती श्रीगोंद्यातील सर्व नागरिकांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। प्रज्ञा, सुनील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर अभ्यासासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।